पेंशन की मांग को लेकर राज्य के वरिष्ठ नागरिक अब सड़क पर उतर आए हैं। अर्थ क्रांति जीवन गौरव अभियान के तहत वरिष्ठ नागरिकों ने अपनी मांगों को लेकर सम्मान वारी निकाली। आज यह वारी पंढरपुर में दाखिल हुई। पश्चिमी महाराष्ट्र के वरिष्ठ नागरिकों ने राज्य के वरिष्ठ नागरिकों के लिए 7,000 रुपए मासिक पेंशन लागू करने की मांग को लेकर सम्मान वारी की शुरुआत की। आज इस वारी ने पंढरपुर में प्रवेश किया। अर्थ क्रांति जीवन गौरव अभियान के तहत निकाली गई इस वारी के दौरान सरकार को दिए जाने वाले पहले चरण के 11,000 पत्र संत नामदेव की सीढ़ी पर रखकर पेंशन की लड़ाई की शुरुआत की गई। राज्य के सांगली, सातारा, पुणे, जुन्नर, सोलापुर सहित पश्चिमी महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से बड़ी संख्या में वरिष्ठ नागरिक इस अभियान में शामिल है। अर्थ क्रांति जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे। आज सन्मान यात्रा आहे। सर्वप्रथम विठ्ठलाच्या चरणी सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी प्रणाम। शिवाजी महाराजांना वंदन करतो, बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांचा वंदन करतो। आमच्या ज्या मागण्या आहेत, ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी, प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत। आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा। सरकारने जे 7,000 रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे, ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार। त्याची पहिली पायरी 11,000 पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत। सरकार आमची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून प्रति महिना 7,000 रुपये मानधन द्यावे। बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी। आत्ता जे ज्येष्ठ नागरिक आले ते सांगली, सातारा, इस्लामपूर, वाळवा, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, पुणे, करमाळा, संपूर्ण महाराष्ट्राहून लोक गोळा झालेले आहेत। आता हे नामदेव पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे। देवाला निवेदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे।